हुतात्मा सरदार भगतसिंग, ज्याने आपले धैर्य, शौर्य, बुद्धी सारं राष्ट्राच्या चरणी वाहिलं, त्या क्रांतिकारकाची गाथा ऐकूया. सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये जेवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता सरदार भगतसिंग यांना मिळाली तेवढी कोणाच्याही वाट्याला आली नाही. त्यांचे धैर्य, शौर्य, बुद्धी सारे त्यांनी राष्ट्राच्या चरणी वाहिले होते. अनेक क्रांतिकारकांप्रमाणे त्यांचे दैवत होते छत्रपती शिवाजी महाराज. कार्यप्रेरणा होती स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांचा प्रेरक ग्रंथ होता 1857चे स्वातंत्र्य समर. सरदार भगतसिंगांचा जन्म 1907 साली आज पाकिस्तानात गेलेल्या लालपूर जवळच्या एका खेड्यात झाला. त्यांचे सारे घराणेच देशभक्त होते. सर्वस्व राष्ट्राला अर्पण करण्याचा त्यांचा निश्चय असल्यामुळे वडिलांनी ठरवलेल्या लग्नात मोडता घालून ते कानपूरला निघून गेले. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या उभारणीत असलेल्या जोगेशचंद्र चटर्जींच्या संपर्कात ते आले. जोगेशचंद्र बाबूंनी त्यांना गणेश शंकर विद्यार्थी यांच्याकडे नेले. त्यांनी त्यांना आपल्या प्रताप दैनिकात संपादकीय काम शिकवण्यासाठी ठेवून घेतले. याच काळात त्यांचा संपर्क पंडित रामप्रसाद बिस्मिल अशा थोर क्रांतिकारक नेत्याशी आला. आझादांची आणि त्यांची तार लगेचच जुळली. त्यांच्या परिसस्पर्शाने या हिऱ्याला पैलू पडले. काकोरी प्रकरणानंतर आझादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी देशभर तुफानी प्रवास केला आणि संघटना पुन्हा उभी केली. 17 नोव्हेंबर 1928ला लालाजींचा अंत झाला. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि त्यांचे निवडक साथीदार लालाजींच्या अंत्ययात्रेत वेश पालटून सामील झाले. त्यांनी लालाजींच्या जळत्या चितेला साक्षी ठेवून या हत्येचा सूड घेण्याची मनोमन प्रतिज्ञा केली. 17 डिसेंबरला सापळा रचला गेला. सायकलची चेन ठीक करण्याचा बहाणा करत पोलीस मुख्यालयासमोर रेंगाळणाऱ्या जयगोपाळने एक गोरा अधिकारी कार्यालयातून बाहेर येताना पाहिला. तो सतर्क झाला. तो अधिकारी फटफटीवर बसून निघाला. त्याच्या मागे एक शिपाई सुद्धा बसला होता. उत्तेजित झालेल्या जयगोपाळने तो कोण आहे याची संपूर्ण खात्री न पटवताच सहकार्यांना सांकेतिक खूण केली. वास्तविक तो स्कॉट नसून त्याचा दुय्यम डेप्युटी सुप्रिटेंडंट सॉन्ड्रेस होता. त्याच्या मागे बसलेला होता त्याचा हुजऱ्या हवालदार छनन सिंग. फटफटी DAV कॉलेजजवळ येताच राजगुरू पिस्तूल सज्ज करून रस्त्याच्या मधोमध आला आणि नेम साधून त्याने गोळी घेतली. गोळीने नेमका मस्तकाचा वेध घेतला. फटफटीसह सॉन्ड्रेस खाली कोसळला. फटफटी त्याच्या आणि छनन सिंगाच्या अंगावर पडली. वास्तविक पहिल्याच गोळीने आपले काम बजावले होते, पण भगतसिंग पुन्हा पुढे सरसावले आणि त्यांनी आपल्या ऑटोमॅटिक पिस्तुलाने 2 गोळ्या सँडरच्या छातीत मारल्या. काम पूर्ण होताच दोघे वीर ठरल्याप्रमाणे पळत सुटले. या वेळे पावेतो छनन सिंगाने स्वतःला फटफटी घालून मोकळे केले आणि तो दोघांच्या मागे धावला. पिस्तूल सरसावत आझाद त्याला आडवे आले आणि मायभूमीची आठवण देऊन त्याला परत फिरण्यास सांगितले. पण उलट त्यांनाच गलिच्छ शिवी हासरडत त्याने पाठलाग जारी ठेवला. आझादांचा नाईलाज झाला. आझादांचे माउजर पिस्तूल कडाडले. गोळ्या छनन सिंगाला बरमी लागल्या. सॉन्डर्स जागीच ठार झाला होता. छनन सिंग मात्र दवाखान्यात मेला. क्रांतिकारक सुखरूप सुरक्षित ठिकाणावर पोहोचले. लाहोर शहराची ताबडतोब नाकाबंदी केली गेली. शहराबाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद केले गेले. मात्र एवढ्या कडक पहाऱ्यातून सुद्धा आझाद बैरागी साधूच्या वेशात लाहोर बाहेर सटकले. सैनिकी अधिकाऱ्याच्या वेशात भगतसिंग रेल्वे स्टेशनवर आले. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी दुर्गा भाभी त्यांची पत्नी बनून आपला मुलगा राहुलला बरोबर घेऊन त्यांच्या सोबत होत्या. राजगुरू त्यांचा नोकर बनला होता. अशा प्रकारे पोलिसांना हुलकावणी देऊन ते सुखरूप कलकत्त्याला पोहोचले. सरकारविरुद्ध उठणारा आवाज दडपण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिल आणि स्थानिक व्यापाराचे खच्चीकरण करणारे ट्रेड डिस्प्यूट बिल सरकारने असेंब्लीमध्ये आणले होते. सभापती विठ्ठलभाई पटेल त्यावर 8 एप्रिल 1929ला आपला निर्णय देणार होते. दोन्ही बिलांना विरोध प्रगट करण्यासाठी, क्रांतिकारी स्वातंत्र्य लढ्याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारवर वचक बसवण्यासाठी त्याच दिवशी असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट करून भगतसिंगने स्वतःला अटक करून घ्यावी आणि नंतर कोर्टाचेच व्यासपीठ करून संघटनेची मतं जगासमोर मांडावीत असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांच्यासोबत बटुकेश्वर दत्त राहणार होते. 8 एप्रिल 1929ला भगतसिंग व बटुकेश्वर दत्त खाकी सैनिकी वेशात असेंब्लीमध्ये प्रेक्षक सज्जात येऊन बसले. भगतसिंग व दत्त दोघांनी प्रत्येकी एक बॉम्ब आपल्या कपड्यात दडवून आणला होता. भगतसिंगांनी त्याशिवाय 2 भरलेले जर्मन बनावटीची ब्राउनिंग पिस्तुले व काही सुटी काडतुसे कोटाच्या खिशात घेतली होती.
दत्त हातात पत्रकांची पिशवी वागवत होते. बरोबर दुपारी 12:35 सभापती विठ्ठलभाई पटेल आपला निर्णय ऐकवण्यासाठी उभे राहिले. त्याच क्षणी भगतसिंगांनी सरकारी पक्षाच्या सदस्यांच्या पुढच्या मोकळ्या जागेत बॉम्ब भिरकावला. वंदे मातरम, डाऊन विथ इम्पिरियलिझम, इन्कलाब जिंदाबाद या घोषणांच्या मागोमाग स्फोटांच्या आवाजाने सभागृह दुमदुमले. काही सेकंदातच दुसरा स्फोट झाला. दोघेही वीर सतत घोषणा देतच होते. जॉन्सन व टेरी हे युरोपियन सार्जंट्स पुढे धावले. दोघे शांतपणे त्यांच्या हवाली झाले. जगभर खळबळ उडवण्याचा त्यांचा उद्देश सफल झाला होता, कारण जगभरातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी ही बातमी ठळकपणे पहिल्या पानावर छापली. 7 मे 1929 दिल्ली मध्यवर्ती तुरुंगातच उभारलेल्या मॅजिस्ट्रेट पूल यांच्या कोर्टात असेंब्ली बॉम्बस्फोट खटल्याची प्राथमिक सुनावणी सुरू झाली. दोघांनी मॅजिस्ट्रेटपुढे निवेदन न देता आपले निवेदन सेशन्स कोर्टासमोर देण्यासाठी राखून ठेवले. प्राथमिक सुनावणी पूर्ण होऊन दिनांक 4 जून 1929 दिल्लीच्या सेशन्स जज मिडल्टन याच्या कोर्टात रीतसर सुनावणी सुरू झाली. भगतसिंगांनी कोर्टासमोर अत्यंत प्रभावी आणि प्रदीर्घ वक्तव्य केले. अपेक्षेप्रमाणे त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. मिडल्टनने 12 जून 1929 दोघांना जन्मठेप काळे पाण्याची शिक्षा ठोठावली.